खारघरमध्ये भीषण टंचाई जाणवते आहे आणि टंचाईच्या पार्श्वभूमीवर मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला भेटतात। पुन्हा एकदा पाणी प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला पाहायला भेटतोय। मनसेकडून अर्धनग्न आंदोलन करण्यात येत असून आता जे आहे ते मनसे पदाधिकारी कार्यकर्ते असतील ते आता सिडको अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जे आहेत ते भेट देणार आहेत। आपल्याबरोबर या ठिकाणी लक्ष्मण वनखंडे आहेत जे मनसेचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल, आज हे अर्धनग्न आंदोलन पुकारलेलं आहे, काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? ऍक्च्युली खारघरमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये पाणी नाहीये। बहुतेक सोसायटीमध्ये असं आहे की पाणी येतंय तर गढूळ येतंय आणि 3-3, 4-4 दिवस सोडून पाणी येतंय। जे सर्वसामान्य माणसांचं जे पाणी आहे ते पाणी सिडको प्रशासन जे आहे ते बिल्डरची लॉबीला देते आणि त्याच्यामुळे खूप मोठा हे प्रॉब्लेम आहे की जसं की स्वप्नपूर्ती आहे किंवा अजून दुसऱ्या सोसायटी आहेत त्या सोसायटीना पाणी 3-3, 4-4 दिवसानंतर पाणी भेटतंय। त्याच्यासाठी आज आम्ही नग्न आंदोलन पुकारलेलं आहे। एकूणच आज तुम्ही सिडको अधिकाऱ्यांची भेट घेणार आहात, काय नेमकी तुमची मागणी असणार आहे आता या अधिकाऱ्यांची? आमची मागणी हीच आहे की खारघरमध्ये पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे आणि हे जे आंदोलन आहे हे अजून तीव्र करण्यात येईल जर पाणी पुरवठा व्यवस्थित केला गेला नाही तर। नक्कीच अधिकाऱ्यांना भेटून जर या पुढे देखील जर आमच्या समस्येवर निवारण केलं नाही, आमची मागणी पूर्ण केली नाही तर या पुढे देखील यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, खारघर।